नमस्कार मंडळी. तर सकाळची सुरुवात झाली होती यम्मी अशा ब्रेकफास्टने आणि मी तुम्हाला आताही देखील रेकमेंड करेन की तुम्ही नक्की जर उज्जैनला आलात तर बॅकपॅक स्टॅकला नक्की या. आणि त्यानंतर आम्ही आमचं सामान घेऊन उतरलो इम्पेरियल हॉटेलमध्ये. त्यानंतर लगेच रिक्षा केली आणि येऊन पोचलो आम्ही महाकाल लोकमध्ये. आणि कारण आम्हाला आज जायचं होतं जय महाकालचं दर्शन घ्यायला. तर इथे आम्ही ऑलरेडी 250 रुपयाचा पास काढलेला होता आणि छानपैकी अगदी डोक्यावरती जे मॅन्डेटरी आहे ते असं लिहून घेतलं होतं जय महाकाल. आणि आमची एंट्री वेगळ्या साईडने होते आणि नॉर्मल जर विदाऊट आपण पास जर घेणार असू तर त्याची एंट्री वेगळ्या साईडने आहे. जाण्याचा हा जो रस्ता आहे तो देखील एकदम सुंदर आहे आणि खूप छान शांत वाटत होतं, थंड वाटत होतं नदी असल्यामुळे. आणि पटपट आम्ही पोचलो कारण आम्हाला असं वाटलं की खूप गर्दी असेल, पण तशी त्या मनाने ह्या जी पासवाली जी लाईन होती तिथे जास्त अशी फारशी गर्दी नव्हती. तर आम्ही डायरेक्ट इथे महाकालेश्वर मंदिराच्या मुख्य द्वारावरती येऊन पोचलो. आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक ठिकाणी अशी लाईन असते आणि अगदी 15 मिनिटांमध्ये आमचं दर्शन झालं. तर खूप छान दर्शन झालं. अगदी 10 मिनिटं आम्ही तिथे उभे होतो आणि त्यानंतर बाहेर आलो. तर बाहेर आल्यावरती लक्षात आलं की खरंच खूप गर्दी होती, कारण 25 डिसेंबरचा जो आठवडा होता त्याच्यामध्ये भरपूर गर्दी होती. त्यानंतर इथे असे ना वेगवेगळे स्टॉल्स आहेत जे की तुम्ही प्रसाद घेऊन जाऊ शकता तुमच्या घरी किंवा नातेवाईकांसाठी. आणि ते घेऊन आम्ही नंतर कुठे गेलो हे पाहूया नेक्स्ट व्लॉग.